नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. नेब्युला हे अनेक आकाराचे असतात. कधी त्यांची रचना एखाद्या प्राण्यांसारखी असते तर कधी डोळे हात अशीही असते. आता नासाने अशाच नेकलेसच्या आकाराच्या चमकदार नेब्युलाचे छायाचित्र टिपले आहे. नासाच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेला हा कॉस्मिक ज्वेलरीचा फोटो हबल स्पेस टेलिस्कोपने टिपलाय. नेकलेस नेब्युला म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण पृथ्वीपासून 15,000 प्रकाश वर्षांच्या अंतरावर आहे. भारतीय नौदलाने 7 बल्गेरियन नागरिकांची यशस्वी सुटका केल्याबद्दल बल्गेरियाचे राष्ट्रपती रुमेन रादेव यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की अपहरण करण्यात आलेले बल्गेरियन जहाज रुएन आणि 7 बल्गेरियन नागरिकांसह त्यांच्या 17 क्रूची सुटका करण्यासाठी भारतीय नौदलाच्या धाडसी कारवाईबद्दल मी पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार व्यक्त करतो. अदानी समूहाने आपला व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार येत्या आर्थिक वर्षात 1.2 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे. ही गुंतवणूक वेगाने वाढणारे क्षेत्र जसे की विमानतळ व्यवसाय, ऊर्जा, बंदरे, कमोडिटी, सिमेंट आणि मीडिया या क्षेत्रात केली जाणार आहे. देशात नुकत्याच लागू झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत म्हणजेच CAA बाबत केवळ भारतातूनच नाही तर जगभरातील विविध देशांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आता एका अमेरिकन खासदाराने मोदी सरकारच्या CAAच्या अंमलबजावणीवर चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका भारत संबंध जसजसे अधिक घट्ट होत आहेत तसतसे धर्माची पर्वा न करता सर्वांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्याच्या मूल्यांवर आधारित सहकार्य महत्त्वाचे आहे, असे मत अमेरिकन खासदार बेन कार्डिन यांनी व्यक्त केलंय. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला प्रचंड बहुमत मिळावं यासाठी अमेरिकेत होम हवन करण्यात आलं. भारतीय अमेरिकन तंत्रज्ञान व्यावसायिकांनी सिलिकॉन व्हॅलीतील एका हिंदू मंदिरात हे होम हवन केलंय. या हवनासाठी अनेक जण मंदिरात आले होते. यावेळी काहींनी अब की बार 400 पार असा नारा देखील दिलाय. बिहार लोकसभेसाठी NDAचे जागा वाटप सोमवारी जाहीर झालं. भाजप नेते आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी बिहारमधील 40 जागांसाठी वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केलाय. यामध्ये भाजपा 17, संयुक्त जनता दल 16, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला 5 तर जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चाला 1 व उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाला 1 जागा देण्यात आली आहे. मात्र मंत्री पशुपती पारस यांच्या लोक जनशक्ती पार्टीला एकही जागा देण्यात आली नाहीये. त्यामुळे पशुपती पारस हे नाराज झाल्याचं बोललं जातंय. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता यांना ताब्यात घेतलंय. या प्रकरणात आता ईडीने गंभीर आरोप केले असून के कविता या दारू घोटाळ्याच्या मद्य धोरणात फायदा मिळवण्यासाठी कट रचत होत्या. यासाठी त्यांना 100 कोटी रुपये दिले होते असे म्हटलंय. कविता यांच्या अटकेनंतर ईडीने या प्रकरणाबाबत एक निवेदन जारी केलंय. दिल्ली जलमंडळातील कथित अनियमितांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या एका प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने बजावलेल्या समन्सनुसार ईडी समोर हजर होणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोमवारी टाळलंय. आम आदमी पक्षाने या नोटीसचे वर्णन बेकायदेशीर असं केलंय. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइझू यांनी तुर्कीकडून ड्रोन खरेदी केले आहेत. यावेळी त्यांनी भारताविरोधात वक्तव्य केलं आहे. मोइझू यांनी म्हटलं आहे की मालदीवच्या भागांचे निरीक्षण ही कोणत्याही बाहेरील पक्षासाठी चिंतेची बाब नसावी. त्यांनी ड्रोन तैनात केल्यानंतर मालदीवच्या संरक्षण दलांना बळकट करण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. चीन समर्थक असलेले मोइझू मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून भारत विरोधी भूमिका घेत आहेत. बिहारमधील बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून समोर आले आहे. त्या खालोखाल दिल्लीतील हवेचा दर्जा खालावलाय. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय विरोधकांना टार्गेट करून पक्ष बदलासाठी भाग पाडणाऱ्या मिंधेंच्या गलिच्छ राजकारणाचे सोमवारी उच्च न्यायालयाने वाभाडे काढलेत. सरकार राजकीय सूडबुद्धीनेच वागतंय. केवळ विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांवर कारवाई केली जात आहे. दबाव तंत्रापुढे नमून तो विरोधी नेता सत्तेत आला की त्याचे गुन्हे माफ केले जातात. त्यांनी काहीच गैर न केल्याचे चित्र उभे करून पाठीशी घातले जाते. बेकायदेशीर गोष्टी अचानक कायदेशीर वाटतात. सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे नागरिकांना कळू द्या, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत न्यायालयाने मिंधे सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तालिबानने अफगाणिस्तानमधील पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना अफगाण मीडियाने संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने या हल्ल्याला दुजोरा दिलाय.
तालिबानी सैन्याने ड्युरंड सीमेवरील पाकिस्तानी लष्करी चौक्या उद्ध्वस्त केल्यात. अफगाण मीडियाने संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने या हल्ल्याला दुजोरा दिलाय. सोन्याच्या तस्करीमध्ये सहभागी आल्याच्या आरोपावरून नेपाळ संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या माजी सभापतींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले कृष्ण बहादूर महारा हे सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ पक्षाचे उपाध्यक्ष देखील आहेत. कपिलवस्तू जिल्ह्यातील पकाडी येथे अटक केल्यानंतर त्यांना भैरव विमानतळावरून चौकशीसाठी राजधानी काठमांडूला आणण्यात आलं आहे. रशियामध्ये नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे व्लादिमीर पुतीन यांचा विजय झालाय. निकाल जाहीर झाल्यानंतर पहिलीच प्रतिक्रिया देताना पुतीन यांनी तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला. त्यामुळे युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध लवकरच संपण्याची शक्यता मावळली असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. महाकाल मूव्हीज आणि झी म्युझिक लवकरच JNU म्हणजेच जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय. नुकतंच या चित्रपटाचं एक पोस्टर प्रदर्शित झालं होतं, ज्यात भगव्या रंगात भारताचा संपूर्ण नकाशा पाहायला मिळाला आणि हा देशाचा नकाशा एका हातात बंदी असल्यासारखा पकडल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. आता या चित्रपटाचा नुकताच टीजर येऊ घातलाय. याचे दिग्दर्शन विनय शर्मा यांनी केलं असून झी स्टुडिओ आणि प्रतिमा दत्त यांनी मिळून याची निर्मिती केली आहे. 5 एप्रिल 2024 रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.